नमस्कार. कसे आहात सर्व? आज आपण पीसीओडी आणि पीसीओएसच्या समस्येसाठी योगा करणार आहोत. ज्या पण स्त्रियांना किंवा मुलींना ही समस्या असते, त्यांच्या ओव्हरीजमध्ये जे एग्स तयार होतात ते व्यवस्थित मॅच्युअर होत नाहीत आणि ते किसचं रूप घेऊन एक ओव्हरीजमध्ये एकत्र होतात आणि त्यामुळे ओव्ह्युलेशन ठीक होत नाही आणि त्यामुळे आपले पिरियड्स जे आहेत ते अनियमित होतात किंवा काही वेळेस ते मिस पण होतात. आता यामुळे आपल्याला वजन वाढणे, डायबिटीज, ब्लोटिंग किंवा अपचन यासारख्या समस्या सुद्धा निर्माण होतात. आता पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये फरक काय? तर पीसीओडी मध्ये आपले हार्मोन्स जे आहेत ते इम्बॅलन्स होतात. आपल्याला पीसीओडी आहे हे समजायला कधी कधी वेळ लागतो. आपल्याला पिरियड्स येतात पण ते खूप इररेग्युलर किंवा अनियमित असतात. पीसीओएस मध्ये आपल्याला चयापचयाची समस्या निर्माण होते आणि आपली मासिक पाळी जी आहे ती खूपच अनियमित होते. आपल्याला ती 2 किंवा 3 महिन्यांनी येते. त्यामुळे आपल्याला पीसीओएस आहे हे लगेच समजते. अनियमित मासिक धर्म, अपचन किंवा पोट साफ न होणे, ज्या वयात आलेल्या मुली आहेत त्यांच्या चेहऱ्यावर मोठमोठ्या पिंपल्स येणे, ही जर लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर डॉक्टरांशी कन्सल्ट नक्की करा आणि त्यासोबतच योगाभ्यास पण करा. तर सुरू करूया योगाभ्यासाला. पहिल्यांदा योगा मॅट वरती या आणि सुखासनामध्ये बसा आणि सुखासनामधून दंडासनामध्ये जायचं आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य. दंडासनामध्ये बसायचं आहे. पाय सरळ, पायाची बोटे आकाशाच्या दिशेने, पाठीचा मणका ताठ, छाती खुली. आता आपण नौका संचालन करणार आहोत. नौका संचालनासाठी दोन्ही हातांच्या मुठी बनवायच्या आहेत आणि श्वास आत, दोन्ही हात वरती, पाठीचा मणका ताठच राहील. श्वास बाहेर, पुढे जा. श्वास आत, परत मागे या, हात वरती, श्वास बाहेर, पुढे. याप्रमाणे नाव चालवल्यासारखी आपण नौका संचालन करायचं आहे. 5 वेळा सरळ दिशेने आणि आता 5 वेळा उलट दिशेने. श्वास आत, बाहेर, आत, बाहेर. चालू राहू द्या. आणि रिलॅक्स. दंडासनामधून सुखासनामध्ये यायचं आहे. सुखासनामध्ये आल्यानंतर आपले दोन्ही पाय पुढे घेऊन शक्य तेवढे लांब करा आणि पायाचे पंजे आकाशाचे, म्हणजे पायाची बोटं आकाशाच्या दिशेने. दोन्ही हात सरळ खांद्यांच्या समोर, हाताची बोटे एकमेकात गुंफवा आणि श्वास घेऊन मागे जा. श्वास बाहेर, पुढे. आणि श्वास घेत असताना उजवीकडून मागे जा. श्वास बाहेर, डावीकडून पुढे. शक्य होईल तेवढं मागे जा. आपण पडणार नाही आहोत कारण आपण दोन्ही हातांनी आपल्या बोटांना एकमेकात गुंफवलेलं आहे. त्यामुळे कितीही मागे गेलो आपण तरी पडणार नाही आहोत. श्वास बाहेर, आत, बाहेर. हात फोल्ड करू नका. चार राऊंड सरळ दिशेने आणि आता उलट दिशेने 4 राऊंड. श्वास आत, बाहेर. चालू राहू द्या. श्वास घेत राहा. श्वास आत सरळ, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली, रिलॅक्स. आता आपण इथूनच बद्ध कोणासन मध्ये जाणार आहोत. बद्ध कोणासन म्हणजे दोन्ही पायांचे तळवे एकमेकाला टच करायचे आहेत. जसं आपण हाताने नमस्ते किंवा प्रणाम करतो त्याप्रमाणे दोन्ही पायांनी प्रणाम मुद्रा घ्यायची आहे आणि आपले पाय जे आहेत ते शक्य तेवढे आपल्या शरीराच्या जवळ घ्या. पाठीचा मणका ताठ, दोन्ही हातांनी पायाच्या बोटांना पकडा. चेहऱ्यावर स्मित हास्य आणि लांब आणि खोल श्वास घेत राहा आणि इथे आपण 10 ते 15 सेकंद होल्ड करणार आहोत, म्हणजे थांबणार आहोत या स्थितीमध्ये. इथे डोळे बंद करून आपल्या श्वासांवरती लक्ष द्या. श्वास घेत राहा.
सावकाश डोळे उघडू शकता. आणि आता आपले जे पाय आहेत, गुडघे, मांड्या ज्या आहेत त्या वर खाली करायच्या आहेत तिथली आसनमध्ये. ज्या आपल्याला शक्य होईल तेवढा वेग घेऊन तुम्ही पाय वर खाली करू शकता. 10 ते 15 वेळा. पाठीचा मणका ताठ. हॅप्पी बटरफ्लाय. चेहऱ्यावर हास्य ठेवा. आणि आता परत बद्ध कोणासनामध्ये जायचं आहे. 10 ते 15 सेकंद या स्थितीमध्ये. डोळे बंद आणि आपल्या श्वासांवरती लक्ष द्या. सावकाश डोळे उघडू शकता आणि रिलॅक्स. दोन्ही हात रिकामी करायचे आहेत आणि पाय सरळ. आता इथून आपण जानु शीर्षासन मध्ये जाणार आहोत. जानु शीर्षासन मध्ये आपला डावा पाय अर्ध सुखासन मध्ये आणि उजवा पाय समोर किंवा शक्य होईल तेवढा उजवीकडे नेण्याचा प्रयत्न करा. पाठीचा मणका ताठ. आता श्वास आत, दोन्ही हात वरती. श्वास बाहेर, उजवीकडे टर्न व्हा आणि सावकाश हळूहळू खाली जा. शक्य होईल तिथपर्यंत. खाली जाण्याचा प्रयत्न करू नका. सरळ समोर बघा आणि खाली गेल्यानंतर आपल्याला शक्य होईल जिथपर्यंत आपण पोचलो आहोत तिथे दोन्ही हातांनी पायांना पकडा. सरळ समोर बघा म्हणजे आपला पाठीचा मणका ताठ राहील. श्वास घेत राहा. 4 ते 5 श्वास आपण इथे थांबणार आहोत. एक श्वास आत, दोन्ही हात वरती. श्वास बाहेर, दोन्ही हात खाली. आता डाव्या पायासोबत सेम. उजवा पाय अर्ध सुखासन मध्ये, डावा पाय शक्य तेवढा डावीकडे. श्वास आत, दोन्ही हात वरती. श्वास बाहेर, डावीकडे टर्न व्हा आणि शक्य तिथपर्यंत खाली जा. दोन्ही हातांनी पायांना जिथपर्यंत पोचलो आहोत तिथपर्यंत पायांना पकडा. सरळ समोर बघत राहा जेणेकरून आपला पाठीचा मणका ताठ राहील. श्वास घेत राहा. एक श्वास आत, दोन्ही हात वरती. श्वास बाहेर, दोन्ही हात खाली. आणि रिलॅक्स. आता आपल्या पोटावरती झोपून घ्यायचं आहे. पोटावरती झोपल्यानंतर दोन्ही हात शरीराच्या बाजूला आणि आपले जे पाय आहेत ते गुडघ्यातून फोल्ड करा. आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या अँकलला, आपल्या घोट्याच्या इथे पकडा. श्वास आत, आपली छाती आणि पाय वरती उचलायचे आहे धनुरासन मध्ये. श्वास आत आणि श्वास बाहेर. इथे थोडा वेळ थांबा. श्वास घेत राहा. शक्य होईल तेवढं पाय आणि हात स्ट्रेट ठेवा. एक श्वास आत, श्वास बाहेर खाली. रिलॅक्स. दोन्ही हातांच्या मुठी बनवा आणि आपल्या मांड्यांच्या खाली ठेवा. दोन्ही पाय एक सोबत. श्वास आत, दोन्ही पाय एक सोबत वरती उचलायचे आहेत. आपली हनुवटी योगा मॅटलाच लागलेली राहील. श्वास बाहेर, पाय शक्य तेवढे सरळ करा. श्वास घेत राहा. शक्य होतील तेवढे पाय वरती उचला. एक श्वास आत, श्वास बाहेर, पाय खाली. दोन्ही हात पण बाजूला. रिलॅक्स. सावकाश आपल्या पाठीवरती झोपायचं आहे. आपल्या पाठीवरती झोपल्यानंतर आपले जे दोन्ही पाय आहेत ते परत प्रणाम मुद्रेत घ्यायचे आहेत.
तळवे एकमेकांना टच आणि दोन्ही हात जेंटली मांड्यांवरती ठेवायचे आहेत. सुप्त बद्ध कोणासन, डोळे बंद, लांब आणि खोल श्वास घेत राहा. 5 ते 6 श्वास आपण इथे थांबणार आहोत. एक श्वास आत, श्वास बाहेर, रिलॅक्स. दोन्ही हात खाली आणि पाय सरळ. आणि सावकाश उजव्या बाजूला वळा आणि उठून सुखासनामध्ये बसायचं आहे. सावकाश डोळे उघडू शकता. ही काही आसनं आहेत जी तुम्ही नियमित केल्याने जे तुमचे अनियमित पिरियड्स आहेत ते नियमित होतील. प्राणायामामध्ये तुम्ही नाडी शोधन प्राणायाम करू शकता, भ्रामरी प्राणायाम करू शकता आणि शक्य तेवढे बेकरी प्रोडक्ट जे मैद्याचे पदार्थ आहेत ते खाण्याचं टाळा. साखर खाण्याचं टाळा. जंक फूड, तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊ शकता, हिरव्या पालेभाज्या, डाळी या खाऊ शकता. याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ही आसनं केल्याने तुम्हाला काही फरक पडला का हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून इतरांना सुद्धा मदत होईल. भेटूया पुन्हा. तोपर्यंत नियमित योगा करत राहा.